हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं झटपट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं आपण इंग्रजी शिकतो आपल्या मातृभाषेतून. फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण मेचा यूज पाहणार आहोत. मेचा यूज कसा करायचा, कुठे करायचा, केव्हा करायचा, बोलण्याच्या वेळी जेव्हा स्पोकनमध्ये आपल्याला मेचा यूज करायचा असेल तर तो कसा करायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजेच मे हा सेंटेन्समध्ये वापरल्यानंतर त्याचा अर्थ काय निघतो, मराठीमध्ये त्याचा सेन्स काय आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यूज ऑफ मे. मेचा यूज जो आहे तर बेसिकली मेचा 4 प्रकारे यूज हा सेंटेन्समध्ये केला जातो. फर्स्ट यूज आहे टू एक्सप्रेस फॉर्मल परमिशन, जी की आपण ज्याला म्हणता औपचारिक जे परवानगी आहे, औपचारिक परवानगी व्यक्त करण्यासाठी, म्हणजेच काय तर औपचारिक परवानगी देण्यासाठी घेण्यासाठी मेचा यूज हा वाक्यामध्ये केला जातो. यानंतर मेचा दुसरा यूज आहे टू एक्सप्रेस विश, ब्लेस, कर्स, प्रे, म्हणजे शुभेच्छा असतील, आशीर्वाद असतील किंवा मग शिवाशाप असतील, प्रार्थना असेल, तर ज्या काही आपल्या मनातील भावना ज्या आहेत तर त्या आपण शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करतो. तर अशा वेळेस त्या वाक्यांमध्ये मेचा उपयोग हा केला जातो. यानंतर आहे टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी, म्हणजेच काय शक्यता, संभाव्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा मेचा यूज हा वाक्यामध्ये केला जातो. त्यानंतर आहे टू एक्सप्रेस पर्पज, काही हेतू असेल, उद्दिष्ट असेल तर ते सांगण्यासाठी सुद्धा मेचा यूज हा केला जातो. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल की मेचा यूज हा बेसिकली 4 महत्त्वाचे यूज आहेत मेचे, आणि या 4 यूजमध्येच सर्व काही सामावलेलं आहे. पहिला यूज आपण पाहिला टू एक्सप्रेस फॉर्मल परमिशन, औपचारिक परवानगी घेण्यासाठी देण्यासाठी. दुसरा यूज पाहिला सदिच्छा, शुभेच्छा देण्यासाठी, प्रार्थना व्यक्त करण्यासाठी. टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी, संभाव्यता व्यक्त करण्यासाठी. आणि टू एक्सप्रेस पर्पज, उद्दिष्ट किंवा हेतू सांगण्यासाठी. चला आता आपण यांचा स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. वन बाय वन आपण याचा यूज पाहणार आहोत. तर सुरुवातीला आणखी एक गोष्ट, मराठीमध्ये मेचा यूज जो आहे, म्हणजेच मेचा अर्थ मराठीमध्ये कसा असेल तर मराठी वाक्यांच्या शेवटी शकतो, शकते, शकतात, शक्यता असणे अशा प्रकारची शब्दरचना ही असते. तर मेचा पहिला यूज आहे टू एक्सप्रेस फॉर्मल परमिशन, औपचारिक परवानगी व्यक्त करण्यासाठी मेचा उपयोग हा वाक्यामध्ये केला जातो. काही उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला हे चांगल्या प्रकारे लक्षात येईल. मे आय कम इन सर, मे आय कम इन सर, मी आत येऊ शकतो का सर. मित्रांनो, या ठिकाणी वाक्य बघत असताना आपल्याला त्या वाक्याची रचना कशा प्रकारे आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच परवानगी घेण्यासाठी कशा प्रकारे वाक्यरचना झालेली आहे, वाक्याचं स्ट्रक्चर कसं आहे, आणि परवानगी देण्यासाठी वाक्याची रचना कशी आहे हे आपण बघायचं आहे. तर या ठिकाणी आपण परवानगी मागत आहोत. मे आय कम इन सर, वाक्याच्या सुरुवातीलाच मे येतो, म्हणजेच मेनेच वाक्याची सुरुवात होते. मे आय कम इन सर, मी आत येऊ शकतो का सर. यानंतर सेकंड आहे मे आय स्टँड हिअर, मे आय स्टँड हिअर, मी इथे उभा राहू शकतो का. नंबर 3 मे आय यूज धिस पेन, मे आय यूज धिस पेन, मी हा पेन वापरू शकतो का. नंबर 4 यू मे कम इन. बघा, आता या ठिकाणी आधीचे जे वाक्य होते त्यामध्ये आपण काय पाहिलेलं होतं की ते परवानगी मागण्यासाठीचे वाक्य होते. आता इथं आपण परवानगी देण्यासाठी कशा प्रकारे शब्दरचना आहे किंवा वाक्याची रचना कशा प्रकारे, स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे ते बघा. यू मे कम इन, म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी वाक्य जे आहे सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट या फॉर्ममध्ये आलेलं आहे. यू मे कम इन, तू आत येऊ शकतोस, परवानगी दिलेली आहे. ही मे स्टँड देअर, ही मे स्टँड देअर, तो तिथे उभा राहू शकतो. शी मे यूज धिस पेन, शी मे यूज धिस पेन, ती हा पेन वापरू शकते.
यानंतर नेक्स्ट यूज आहे टू एक्सप्रेस विश, ब्लेस, कॉर्स, प्रे. प्रार्थना असेल किंवा एखाद्याविषयी वाईट बोलल्या जात असेल, सदिच्छा शुभेच्छा द्यायच्या असतील तर अशा वेळेस मेचा यूज हा केला जातो. वाक्याची रचना बघा कशा प्रकारे असणार आहे. वाक्याच्या सुरुवातीलाच मेचा यूज करायचा आहे, त्याच्यानंतर येणार आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर येणार आहे व्हर्बचं फर्स्ट फॉर्म झाल्यानंतर अदर वर्ड्स येणार आहेत आणि वाक्याच्या शेवटी आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क्स लावायचा आहे. चला आता एक्झाम्पलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे समजून घेऊयात. मे यू पास द एक्झाम. मे यू पास द एक्झाम. तू परीक्षेत पास हो. मराठीचं वाक्य बघा कसं होईल. तू परीक्षेत पास हो. मे यू पास द एक्झाम. मे यू लिव्ह लॉंग. मे यू लिव्ह लॉंग. तू दीर्घायू हो. नेक्स्ट आहे मे ही गो टू हेल. मे ही गो टू हेल. तो नरकात जाओ. नेक्स्ट मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद देवो. नेक्स्ट मे ही रेस्ट इन पीस. मे ही रेस्ट इन पीस. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. जेव्हा एखादा व्यक्ती मेलेला असेल, मृत पावला, तर त्यानंतर आपण अशा प्रकारचं सेंटेन्स बोलत असतो. मे ही रेस्ट इन पीस. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. यानंतर मेचा थर्ड यूज आहे टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी. शक्यता किंवा संभाव्यता व्यक्त करण्यासाठी मेचा यूज हा केला जातो. काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात. इट मे रेन टुडे. इट मे रेन टुडे. आज कदाचित पाऊस पडू शकतो किंवा आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही मे बी लेट. ही मे बी लेट. त्याला कदाचित उशीर होऊ शकतो. त्याला कदाचित उशीर होऊ शकतो, शक्यता आहे. शी मे मीट यू. ती कदाचित तुला भेटू शकते. दे मे कॉल यू. दे मे कॉल यू. ते कदाचित तुला बोलवू शकतात. राम मे हेल्प हिम. राम मे हेल्प हिम. राम त्याला मदत करू शकतो. पायल मे नॉट कम टुडे. पायल मे नॉट कम टुडे. आज पायल येण्याची शक्यता नाही. यानंतर आता आपण काही स्ट्रक्चर्स पाहणार आहोत. सुरुवातीला आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर मे बी चा यूज आपल्याला करायचा आहे. सब्जेक्ट मे बी. त्याच्यानंतर येणार आहे नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह. बघा सुरुवातीला सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर मे, त्यानंतर बी, त्याच्यानंतर नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह याचा यूज आपल्याला करायचा आहे. आणि वाक्याचा अर्थ काय असणार आहे मराठीमध्ये तर असू शकतो, होऊ शकतो. ही मे बी अ डॉक्टर. ही मे बी अ डॉक्टर. तो कदाचित डॉक्टर असू शकतो. शी मे बी शीतल. शी मे बी शीतल. ती कदाचित शीतल असू शकते. ही मे बी हंग्री. ही मे बी हंग्री. तो कदाचित भुकेलेला असू शकतो. वी मे बी लेट. आम्हाला कदाचित उशीर होऊ शकतो. ही मे नॉट बी अ थीफ. ही मे नॉट बी अ थीफ. तो चोर असू शकत नाही किंवा तो चोर असण्याची शक्यता नाही. यानंतर नेक्स्ट स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर मे, मे नंतर बी. आणि या ठिकाणी थोडासा बदल आपल्याला करायचा आहे. याआधी आपण काय उपयोग केलेला आहे, नाऊन आणि ॲडजेक्टिव्हचा उपयोग केला होता. तर या ठिकाणी बघा सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर मे, त्यानंतर बी आणि त्यानंतर व्हर्बचं थर्ड फॉर्म यूज करायचा आहे. आणि मराठीचं जर वाक्य आपण घेतलं तर त्या वाक्याच्या शेवटी केले जाऊ शकते अशा प्रकारची शब्दरचना येते. सेंटेन्सेस आपण पाहणार आहोत. थीव्ज मे बी कॉट. थीव्ज मे बी कॉट. चोरांना पकडल्या जाऊ शकते. ही मे बी हेल्प्ड. ही मे बी हेल्प्ड. त्याला मदत केल्या जाऊ शकते. यू मे बी पनिश्ड. यू मे बी पनिश्ड. तुला शिक्षा केल्या जाऊ शकते. वी मे बी आस्क्ड.
वी मे बी आस्क्ड, आम्हाला विचारल्या जाऊ शकते. शी मे नॉट बी इन्व्हायटेड, शी मे नॉट बी इन्व्हायटेड, तिला आमंत्रित केल्या जाऊ शकत नाही. यानंतर पुढील स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर मे, त्याच्यानंतर बी आणि त्याच्यानंतर आता इथं आपल्याला यूज करायचा आहे V4. V4 म्हणजे काय तर व्हर्बचं ING फॉर्म, व्हर्बचं ING फॉर्म आपल्याला यूज करायचं आहे. आणि मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी असणार आहे करत असेल, करत असतील, करत असण्याची शक्यता आहे. चला आता काही एक्झाम्पल्स बघूयात. दे मे बी वर्किंग, दे मे बी वर्किंग, ते कदाचित काम करत असतील. शी मे बी कुकिंग, शी मे बी कुकिंग, ती कदाचित स्वयंपाक करत असण्याची शक्यता आहे. ही मे बी कमिंग, तो कदाचित येत असेल. म्हणजे या ठिकाणी आपण काय व्यक्त करत आहोत, पॉसिबिलिटी व्यक्त करत आहोत, म्हणजे शक्यता आहे. ही मे बी कमिंग, तो कदाचित येत असेल. माय फ्रेंड मे बी स्टडिंग, माय फ्रेंड मे बी स्टडिंग, माझा मित्र कदाचित अभ्यास करत असेल. आय मे बी प्लेइंग, मी खेळत असेल. आय मे बी प्लेइंग, मी खेळत असेल. यानंतरचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, त्यानंतर मे हॅव आणि त्यानंतर नाऊन. बघा सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर मे हॅव घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे नाऊन. मराठीमध्ये अशा प्रकारचे जे वाक्य आहे तर त्यांच्या शेवटी येणार आहे जवळ असू शकते. चला काही एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊयात. राम मे हॅव अ कार, राम मे हॅव अ कार, रामजवळ कार असण्याची शक्यता आहे. ही मे हॅव अ बाईक टू गो टू स्कूल, ही मे हॅव अ बाईक टू गो टू स्कूल, त्याच्याजवळ शाळेत जाण्यासाठी बाईक असू शकते. मोहन मे हॅव मनी टू बाय अ कार, मोहन मे हॅव मनी टू बाय अ कार, मोहनजवळ कार खरेदी करण्यासाठी पैसे असू शकतात. नेक्स्ट आहे शी मे हॅव अ पेन टू राईट अ लेटर, शी मे हॅव अ पेन टू राईट अ लेटर, तिच्याजवळ पत्र लिहिण्यासाठी पेन असू शकतो. ही मे हॅव माय बुक, ही मे हॅव माय बुक, त्याच्याकडे माझे पुस्तक असू शकते. चला आता यानंतर पुढील स्ट्रक्चर बघूयात. पुढील स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, त्यानंतर मे हॅव आणि त्यानंतर व्हर्बचं थर्ड फॉर्म आपल्याला यूज करायचं आहे. मराठीचे जे वाक्य आहे त्यांच्या शेवटी असणार आहे एखादी क्रिया केली असेल किंवा एखादी क्रिया केली असावी. सेंटेन्सेस आपण पाहणार आहोत. शी मे हॅव रीच्ड द स्कूल, शी मे हॅव रीच्ड द स्कूल, ती कदाचित शाळेत पोहोचली असावी. नेक्स्ट आहे ही मे हॅव गॉन टू विलेज, ही मे हॅव गॉन टू विलेज, तो कदाचित गावी गेला असेल. दे मे हॅव सॉल्व्ड धिस प्रॉब्लेम, दे मे हॅव सॉल्व्ड धिस प्रॉब्लेम, त्यांनी कदाचित ही समस्या सोडवलेली असावी. ही मे हॅव लर्न्ड इंग्लिश, ही मे हॅव लर्न्ड इंग्लिश, तो कदाचित इंग्रजी शिकलेला असावा. शी मे हॅव रिकग्नाइज्ड मी, शी मे हॅव रिकग्नाइज्ड मी, तिने कदाचित मला ओळखलेले असावे. यानंतर पुढील स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर मे हॅव बीनचा उपयोग करायचा आहे आणि त्याच्यानंतर यूज करायचा आहे V3 व्हर्बचं थर्ड फॉर्म. सब्जेक्ट, मे हॅव बीन आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म. मराठी वाक्यांच्या शेवटी येणार आहे एखादी क्रिया केली गेली असेल, एखादी क्रिया केली गेली असेल किंवा एखादी क्रिया केली गेली असावी. सेंटेन्सेस बघूयात. द थीप मे हॅव बीन अरेस्टेड, द थीप मे हॅव बीन अरेस्टेड, चोराला कदाचित अटक केली गेली असेल किंवा चोराला कदाचित अटक केली गेली असावी.
द डॉक्टर मे हॅव बीन कॉल्ड. द डॉक्टर मे हॅव बीन कॉल्ड. डॉक्टरला कदाचित बोलावले गेले असेल. धिस लेसन मे हॅव बीन टॉट. धिस लेसन मे हॅव बीन टॉट. हा पाठ कदाचित शिकवला गेला असावा. नेक्स्ट आहे ट्रीज मे हॅव बीन वॉटर्ड. ट्रीज मे हॅव बीन वॉटर्ड. झाडांना कदाचित पाणी दिले गेले असेल. माय मोबाईल मे हॅव बीन स्टोलन. माय मोबाईल मे हॅव बीन स्टोलन. माझा मोबाईल कदाचित चोरीला गेला असेल. माझा मोबाईल कदाचित चोरीला गेला असेल. यानंतर मेचा पुढचा यूज आपण पाहणार आहोत. पुढील स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, त्यानंतर मे हॅव टू आणि व्हर्बचं फर्स्ट फॉर्म. सब्जेक्ट मे हॅव टू आणि व्हर्बचं फर्स्ट फॉर्म. मराठीमधील वाक्यांश शेवटी असणार आहे कदाचित एखादी क्रिया करावी लागेल. कदाचित एखादी क्रिया करावी लागेल. एक्झाम्पल्स बघूयात. प्लांट्स मे हॅव टू वॉटर. प्लांट्स मे हॅव टू वॉटर. झाडांना कदाचित पाणी द्यावे लागेल. झाडांना कदाचित पाणी द्यावे लागेल. ही मे हॅव टू लिटिगेट. ही मे हॅव टू लिटिगेट. त्याला कदाचित खटला भरावा लागेल. त्याला कदाचित खटला भरावा लागेल. यू मे हॅव टू अटेंड द पार्टी. यू मे हॅव टू अटेंड द पार्टी. तुला कदाचित पार्टीला जावे लागेल. यू मे हॅव टू पे. यू मे हॅव टू पे. तुम्हाला कदाचित पैसे द्यावे लागतील. यानंतर नंबर 4 चौथा यूज आहे टू एक्सप्रेस द पर्पज. याआधी आपण थर्ड यूज पाहिला टू एक्सप्रेस पॉसिबिलिटी. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स पाहिलेले आहेत की वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये पॉसिबिलिटीज कशा प्रकारे एक्सप्रेस केल्या जाते. आता इथं आपण मेचा लास्ट यूज पाहणार आहोत टू एक्सप्रेस द पर्पज. म्हणजेच एखादा हेतू उद्देश सांगण्यासाठी मेचा यूज हा केला जातो. जेव्हा आपण एखादी क्रिया करतो तेव्हा तिचा उद्देश सांगण्यासाठी मेचा उपयोग करतात. वी ईट आम्ही खातो. दॅट वी मे लिव्ह. वी मे लिव्ह आम्ही जगावे. म्हणजे या ठिकाणी वी ईट खाण्याचा उद्देश जो आहे तर तो या वाक्यात व्यक्त झालेला आहे. मेच्या वाक्यामध्ये व्यक्त झालेला आहे. आपण जगावे म्हणून खातो. त्यानंतर आहे ही राईट्स सो दॅट ही मे पास द एक्झाम. ही राईट्स सो दॅट ही मे पास द एक्झाम. तो लिहितो परंतु उद्देश काय आहे त्याचा? ही मे पास द एक्झाम. परीक्षा पास व्हावे म्हणून तो लिहितो. नेक्स्ट आहे शी लर्न्स इंग्लिश सो दॅट शी मे स्पीक. शी लर्न्स इंग्लिश सो दॅट शी मे स्पीक. इंग्रजी बोलता यावी म्हणून ती इंग्रजी शिकते. आय स्टडी सो दॅट आय मे गेट अ जॉब. आय स्टडी मी अभ्यास करतो. सो दॅट आय मे गेट अ जॉब हा उद्देश आहे. जॉब मिळावा म्हणून, नोकरी मिळावी म्हणून मी अभ्यास करतो. आय रन दॅट आय मे विन द रेस. आय रन दॅट आय मे विन द रेस. शर्यत जिंकावी म्हणून मी धावतो. तर अशा प्रकारचे जे 2 वाक्य आहेत ते वाक्य जोडण्यासाठी या सेंटेन्सेसमध्ये सो दॅट आणि दॅटचा यूज हा केलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेचा यूज कसा करायचा अगदी डिटेलमध्ये आणि सविस्तर पाहिलेला आहे. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करा आणि त्यासोबतच आपली काही शंका असेल, प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा कॉमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप स्पीकिंग.